नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर आता 8 संवर्गाचे जे रिझल्ट आहे ते साईटवर उपलब्ध झालेले आहे। साईट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे। तिथून तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्या जिल्ह्याच्या साईटवर रिझल्ट चेक करू शकता। तर आता आपल्याकडे कोणकोणत्या पदाचे रिझल्ट आले आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, पहिला रिझल्ट आहे आपल्याजवळ जिल्हा परिषद अमरावती यांचा आणि पद आहे आपलं फिटर। या पदासाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर यामध्ये बघा, तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचे नाव आणि त्यानंतर तुमचं जे हायर एज्युकेशन होतं ते आणि यामध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते सुद्धा यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। तर जिल्हा परिषद अमरावती फिटर या पदासाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। त्या प्रकारे बाकी पदांचा रिझल्ट सुद्धा साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर कोणकोणत्या पदांचा रिझल्ट साईटवर उपलब्ध आहे तो आता आपण बघूया। तर ज्यांनी अमरावती जिल्हा परिषदसाठी अर्ज केला होता फिटर या पदासाठी त्यांचा रिझल्ट उपलब्ध आहे। त्यानंतर बघा, जिल्हा परिषद धुळे यांचा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल यांचा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे। तर तुम्हाला जिल्हा परिषद धुळेच्या साईडला जाऊन हा रिझल्ट मिळू शकते किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा याची जी यादी आहे ती तुम्हाला मिळू शकते। आणि जी साईट आहे सर्व जिल्हा परिषदची ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेली आहे। तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या साईटला जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। त्यानंतर जिल्हा परिषद वर्धा यामध्ये सुद्धा वायरमॅन या पदाचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। यामध्ये सुद्धा तुमचे मार्क्स उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यानंतर तुमच्याकडे जे एज्युकेशन होतं ते एज्युकेशन आणि तुमचे नाव आणि तुमचा रोल नंबर यामध्ये नमूद केलेला आहे। तर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता जिल्हा परिषद भरती वर्धा वायरमॅन या पदाचा। त्यानंतर जिल्हा परिषद नांदेड यांचा फिटर या पदाचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे आणि वायरमॅन या पदाचा सुद्धा रिझल्ट साईटवर उपलब्ध आहे। पूर्ण ज्या PDF आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही साईटवर सुद्धा चेक करू शकता। तर अशा प्रकारे बाकी काही पोस्टचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदासाठी तुम्ही चेक करू शकता की तुमचा रिझल्ट लागला आहे किंवा नाही लागलेला आहे। पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेले आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। व जिल्हा परिषदचे काही रिझल्ट डिस्प्ले झालेले आहे, तर काही पदांचे रिझल्ट बाकी आहे आणि राहिलेल्या पदांची जी एक्झाम आहे ती सुद्धा लवकरच घेण्यात येणार आहे। त्याबद्दलची अपडेट सुद्धा लवकरच साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ती अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर ती अपडेट तुम्हाला मिळून जाणार। त्यासाठी व जिल्हा परिषदच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।